नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे अमावस्या, सोमवती अमावस्या. तर अधिक महिन्याची सांगता ही अमावस्याला आज होणार आहे आणि अमावस्या ही 14 जूनला म्हणजेच काल दुपारी 12:20 सुरू झाली आहे आणि आज ती 8:24 संपणार आहे. तर ही हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते आणि त्यामुळे सोमवती अमावस्या ही आज म्हणजे सोमवारी आलेली आहे. या दिवशी आपण साजरी करणार आहोत. तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला कोणते प्रभावी उपाय करायचे आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आज दिवसभर आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे. भगवान शंकरांची उपासना करण्याचा सोमवती अमावस्या हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. दुग्ध शर्करा योगच आपण म्हणू शकतो. आणि त्यातल्या त्यात आज जर तुम्ही भगवान शंकरांची उपासना मंदिरामध्ये जाऊन केली तर अतिशय उत्तम. भगवान शंकरांची उपासना जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपले जे काही नवग्रह आहे तर ते सुद्धा शांत होतात आणि आपल्या पितरांसाठी त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी भगवान शंकरांची उपासना देखील तितकीच महत्त्वाची आहे. आपण भगवान शंकरांची उपासना केल्यावर सुद्धा आपल्या पितरांना देखील ती सेवा जाते आणि ते सुद्धा आपल्यावर तृप्त होतात आणि आपल्या अडचणी कमी होतात. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन जर ही सेवा केली तर अतिउत्तम. नाही शक्य झालं तर तुम्ही घरात देखील करू शकता. तुमच्या घरामध्ये भगवान शंकरांची शिवपिंड असेल तर तुम्ही त्या शिवपिंडीवर देखील कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. यासोबतच तुळशीची देखील आपल्याला आजच्या दिवशी पूजा करायची आहे. मंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही केली तर अतिउत्तम. कारण मंदिरामध्ये जितकी सकारात्मकता असते तितकी घरामध्ये नसते. त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करा आणि अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा मंत्रजाप करायचा आहे. तसेच पितरांच्या तृप्ती आणि मुक्तीसाठी आपण सोमवती अमावस्येला दीपदान देखील करत असतो, अन्नदान करत असतो. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अन्नदान किंवा जे काही तुम्हाला दान करणे शक्य होईल ते तुम्ही करू शकता. सोमवती अमावस्या हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी सेवा करायची असते. त्यासोबतच या दिवशी आपल्याला लोटाभर पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. थोडंसं कच्चं दूध टाकून हे पाणी आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय किंवा श्याम सदाशिव या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. यासोबतच भगवान शंकरांना आपण बेलपान अर्पण करत असतो आणि बेलपान अतिशय भगवान शंकरांना प्रिय आहे. तर बेलपानाचा जो मधला आणि जो वरचा भाग आहे म्हणजेच 3 पानं मिळून बेलपान असतं. तर जो मधला आणि वरचा भाग असतो, वरचा जे पान असतो, तर त्या पानाला आपल्याला चंदनाची 2 बोटं आपल्याला लावायची आहे आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर पालथा अर्पण करायचं आहे. आपल्या ज्या काही अडचणी आहेत, कष्ट आहेत, तर त्यातून आपल्याला मार्ग मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच सोमवती अमावस्येला आपण देवघर देखील स्वच्छ करत असतो. कर्पूर होम देखील तुम्ही करू शकता. ज्यांना कोहळा लावायचा आहे तर तो देखील तुम्ही या दिवशी लावू शकता. जर वारंवार तुमच्या गाडीचा अपघात होत असेल तर अमावस्येच्या दिवशी, सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजेच एक बादली पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, मीठ, लिंबू, गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने गाडी धुवायची आहे. तर याने वारंवार अपघात होत नाही असे म्हटले जाते. या दिवशी काही नाही जमलं तर 1 लोटा तरी जल तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करू शकता. आपल्याला काही अडचणी, काही त्रास आहे तर तो कमी होण्यासाठी भगवान शंकरांची उपासना करायची असते. पिंपळाच्या झाडाची देखील या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करायचं आहे. पिंपळ वृक्षाला तुम्ही स्पर्श करू शकत नाही आजच्या दिवशी, पण तुम्ही जल अर्पण करू शकता. तर जल अर्पण करताना 1 लोट्यामध्ये जल घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, साखर टाकायचं आहे, तांदूळ टाका आणि थोडेसे काळे तीळ टाका आणि हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. तुम्ही प्रदक्षिणा देखील मारू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून प्रदक्षिणा करायच्या आहेत. दर अमावस्येला तुम्ही हे उपाय करू शकता. जर तुमच्या अडचणी खूप असतील तर नक्कीच त्या हळूहळू कमी होतील. या दिवशी सकाळी सूर्याला जल अर्पण करावे. तसेच मुलं हट्टी, तापट असतील तर त्यांच्यावरून देखील पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन ती 7 वेळा त्यांच्यावरनं उतरवून टाकायची आहे आणि उतरवताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून ती मोहरी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकावी. तर आवर्जून आज सोमवती अमावस्येला तुम्ही हे काही साधे आणि सोपे उपाय आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता.